बच्चू कडूंचा दुपारपासून महाराष्ट्रभर चक्काजाम। नागपुरात बच्चू कडूंचे समर्थक एकवटले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं फायटर जेट रायफलमधून उड्डाण। हरियाणातील अंबाला हवाई दल तळावरून मुर्मूंची आकाश जेट। राष्ट्रपतींनी यापूर्वी सुखोई 13 या लढाऊ विमानातून केलं होतं उड्डाण। भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयानं सरकारांना दमच भरला। तातडीनं प्रतिज्ञापत्र द्या, अन्यथा खुली सुनावणी। भटक्या कुत्र्यांविरोधात तक्रारीची घेतली गंभीर दखल। पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 ऑक्टोबरला मुंबईच्या दौऱ्यावर। मॅरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला करणार संबोधित। कल्याण रेल्वे स्थानकावर महिलांमध्ये जोरदार हाणामारी। ट्रेनमध्ये चढण्यावरून महिलांमध्ये वाद। हाणामारी बघायला पाहणाऱ्यांची गर्दी। कल्याण रेल्वे स्थानकामध्ये महिला एकमेकांना भिडल्या। मोंता चक्रीवादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकलं। ओडिशा किनारपट्टीवर वेगाने वाहिले वारे। ओडिशाच्या किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा। नाशिकमधून हैदराबादसाठी इंडिगोची विमानसेवा सुरू। मंगळवारी ओझर विमानतळावरून 1654 प्रवाशांनी केला प्रवास। नाशिकहून इंदोर मार्गे जयपूर आणि हैदराबादसाठी सेवा। समुद्रामध्ये वादळी स्थितीमुळे मासेमारी बंद। मासेमारीवरच उदरनिर्वाह असलेले मच्छीमार संकटात। गेल्या 45 दिवसांपासून मासेमारी बंदच। शासनानं मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्याची मागणी। पनीर खाताय सावध व्हा। रिक्षातून भेसळयुक्त पनीरची वाहतूक पोलिसांनी केली जप्त। पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 134 किलोंचं पनीर जप्त। 28,140 रुपये किमतीचा मुद्देमालही केला जप्त। वादळी सदृश्य स्थितीचा फटका पर्यटनाला। समुद्र जलक्रीडा बंद असल्यानं पर्यटकांचा हिरमोड। पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम। फडणवीसांच्या गृहमंत्री पदाविरोधात एकजूट। महाराष्ट्राला दुसरा गृहमंत्री हवाय, महाविकास आघाडीची मागणी। अमरावती महानगरपालिकेचा भोंगळ कारभार। सुमारे 511 बांगलादेशी रोहिंग्यांना दिली बेकायदा जन्म प्रमाणपत्र। फलटण महिला डॉक्टरची डायरी पोलिसांनी केली जप्त। डायरीमध्ये कामाच्या नोंदींसह दबावाचाही उल्लेख। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती। मुंबईमध्ये 10 नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणी सुरू होणार। 10 ते 20 नोव्हेंबरपर्यंत पहिल्या टप्प्याची पूर्वचाचणी। मोठा माओवादी नेता बंडी प्रकाशचा हैदराबाद पोलिसांसमोर आत्मसमर्पण। गेली 45 वर्ष माओवादी संघटनेमध्ये होता सक्रिय। कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। अनेक वर्षांपासून रखडलेला आकारी पड जमिनीचा प्रश्न अखेर सुटला। बाजार मूल्याच्या केवळ 5% रक्कम जमा केल्यानंतर जमीन मिळणार। 8व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी। 50 लाख केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ। 1 जानेवारी 2026 पासून अंमलबजावणी। नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद राहणार। 5 रविवार आणि 2 शनिवार वगळता वेगवेगळ्या ठिकाणी बँका 4 दिवस बंद। वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकूण 11 दिवस बँका राहणार बंद। पुणे जैन बोर्डिंग प्रकरणाची पुढील सुनावणी 30 तारखेला होणार। गोखले बिल्डर्स आणि ट्रस्ट दाखल करणार प्रतिज्ञापत्र। डॉक्टर तरुणीचा मृत्यू गळफास घेऊनच झाल्याचं उघड। मयत तरुणीचा पोस्टमार्टम रिपोर्ट पोलिसांनी केला। फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी आरोपी प्रशांत बनकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी। प्रशांत बनकरला 30 तारखेपर्यंत असणार पोलीस कोठडी। निलेश घायवळ भोवतीचा फास आवळला। भारताची थेट इंग्लंडला विनंती। ब्रिटन पोलिसांनी निलेश घायवळला अटक करावी। कुणाला चपटी, कुणाला कोंबडं तर कुणाला लक्ष्मी। प्रकाश सोळंकेंची निवडणूक जिंकण्याची भलतीच त्रिसूत्री। लावणीच्या दणक्यानंतर सोळंकेंची चपटी चर्चेत। महाराष्ट्राच्या राजकारणात घुसले डोरेमॉन आणि नोबिता। शिवसेना भाजप नेत्यांचे परस्परांनाच टोमणे।